मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये अखेर अनेक दिवसांनी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली। त्यानंतर गुरुवारी तिला शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। अनेक तास चाललेल्या युक्तिवादानंतर शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नमस्कार, मी अश्विनी सातोडोके आणि तुम्ही पाहताय LS मराठी। या मुंढवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाबाबत आपण आज चर्चा करणार आहोत। शीतल तेजवानीला अटक झाली आहे, मात्र या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचं नाव जे समोर येतंय ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या अटकेनंतर मुख्य प्रश्न विचारला जातोय, शीतलला अटक झाली, पार्थला होणार का आणि होणार असेल तर कधी? याच सगळ्याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याशी। सर नमस्कार। अनेक दिवसांनी या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे। तिच्यावरती 10 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। काल कोर्टामध्ये युक्तिवाद झाला। सरकारी वकील असतील, वतनदारांचे वकील असतील आणि तेजवानीचे वकील असतील यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं तिला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नेमकं सुरुवातीला या प्रकरणामध्ये तेजवानीबद्दल आणि तिच्या अटकेबद्दल काय हे सांगा। पहिली गोष्ट म्हणजे हे प्रकरण घडलं त्याला बरेच दिवस झाले, म्हणजे जवळपास 1 महिना होत आला। 7 नोव्हेंबरला हे साधारणपणे उचलण्यात आलं। त्यानंतर तिला चौकशीला बोलवण्याची नाटकं झाली, काही चौकशी करण्यात आली, परंतु अटक काही कुणाला झाली नाही। कारण याच्यामध्ये जी नावं गुंतलेली ती सगळी नावं ही मोठी महाराष्ट्रातली नामवंत नावं आहेत। म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे त्या कंपनीचे 99% डायरेक्टर आहेत। बाकी जो जे प्यादा आहे ज्याला दिग्विजय सिंग याला पार्टनर म्हणतात तो एक आहे। आणि ही जी देवाणघेवाण झाली ही आपण सध्या एका केसबद्दल बोलतोय, परंतु ही एका केसबद्दल नाही, तर हा संपूर्ण प्रकार हा पुणे आणि आसपासच्या परिसरातल्या अनेक जमिनीशी निगडीत सुद्धा आहे। आणि त्याच्यातूनच पार्थ पवारांसारखं नाव पुढे आल्यामुळे अटक कशी करायची, कारण एकाला केली तर सगळ्यांना करावी लागणार अशा स्वरूपाचं सगळीकडं माहिती येत होती आणि ती खरीसुद्धा होती। अशा परिस्थितीमध्ये काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं। आणि आता 8 तारखेपासून अधिवेशन चालू होतं आहे। या अधिवेशनामध्ये गदारोळ होऊ नये म्हणून आम्ही काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी ही अटक झाली असं म्हणता येईल। कारण जर अटकच करायची असेल तर सर्वांना करावी लागेल। आता ह्या अटकेच्या माध्यमातून आणि ती जी काही समिती नेमली होती खारगे समिती, त्या समितीला पण 1 महिन्याची मुदत वाढली। पण हे पहिल्या दिवशी मी म्हटलं होतं ही समिती जी आहे ना, ही समितीला काही अर्थ नाही, कारण यातले जे लोक आहेत तेच हा सगळा प्रकार थांबवायला आणि घडायला जबाबदार आहेत। त्याच्यामुळे त्यांचीच समिती म्हणजे स्वतःच्या गुन्ह्यासाठी स्वतःच नेमलेली समिती असं त्या समितीचं स्वरूप होतं। आणि आता हे हळूहळू वाढत जाणार, त्यामुळे मग काहीतरी वेळ काढायचा, समितीला मुदत वाढ दिली। आता ह्या तेजवानीला 11पर्यंत ही आहे PCR आहे। त्यानंतर तिला कदाचित जामीन मिळेल किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळेल, जे काय व्हायचं ते होईल। परंतु मग दरम्यानच्या काळामध्ये येवलेला सुद्धा आता म्हणजे अंतरिम जामीन मिळालेला आहे। अशा स्थितीमध्ये हळूहळू उद्या जरी हे याच्यातले जे गुन्हे आहेत ना ते कागदावर आलेले गुन्हे आहेत, म्हणजे ते पोलिसांना काही वेगळे इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे म्हणजे कागदपत्र लागतील, पण अशातला भाग नाही। हे गुन्हे कागदावर आल्यामुळे कधी ना कधी जर सगळ्या दबावामुळे आणि कायदेशीर प्रक्रियेमुळे पार्थ पवारला जर अटक करावी लागली तर त्याच्यातून पटकन सोडवण्याचा मार्ग तयार करण्याची ही प्रक्रिया सुरू झालं आहे असं तेजवानीच्या अटकेमुळे असं नक्की म्हणता येईल। पण जर पाहिलं तर म्हणजे काही टेक्निकली प्रश्न या सगळ्या अटकेमध्ये पण उपस्थित होतात। एक तर तिचे वकील दावा करतात की अटकच चुकीची आहे आणि हा गुन्हा जो दाखल आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत बौद्धन पोलीस ठाण्यामध्ये काल पुणे पोलिसांकडे ती आली, पोलीस आयुक्तालयामध्ये ठेवण्यात आलं। आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये जो काही युक्तिवाद तिच्या वकिलांनी केला हे सगळं चुकीचं आहे, पण एकूण 10 गुन्हे वेगवेगळ्या पद्धतीचे तिच्यावरती दाखल आहेत। तर हा जो काही पोलिसांकडून जे काही सुरू आहे तर त्याच्यामध्ये लूप होल्स जे आहेत ते जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहेत असं वाटतं? त्याच्यात 2 गोष्टी आहेत। लूप होल ठेवलं जाणं ही त्यांची गरज आहे, कारण राज्यातले उपमुख्यमंत्र्यांच्या
कुटुंबाशी हा प्रकार निगडीत आहे. त्याच्यामुळं कोणीही अधिकारी एवढं मोठं धाडस करणार नाही. आणि नेहमी मी म्हणत असतो की हे जे दबंग राजकारणी असतात, म्हणजे फक्त पुण्याचं नाही म्हणत मी, इतरही सगळ्या ठिकाणचं, तर हे राजकारणी आपल्या मर्जीतले अधिकारीकडे आणून ठेवत असतात. म्हणजे पोलीस असेल, प्रशासनातलं असेल. आणि याच्यामध्ये लूपहोल्स तर आहे, ठेवले जाणारच, कारण शेवटी पुन्हा पार्थ पवारच्या अटकेचा प्रश्न आहे. याहीपेक्षा महत्त्वाचं दुसरं असं आहे की शीतल तेजवानी ही सराईत गुन्हेगार आहे. तिचा हा काही पहिला गुन्हा नाही आहे. त्याच्यामुळं या यंत्रणेशी कबड्डी कशी खेळायची त्या वकिलांना आणि तिलाही पक्क माहिती आहे. त्या पद्धतीने कालचा जो मी एंटायर तमाशा बघितला याच्यामध्ये, काल तिने जेव्हा तिला अटक केली परवा बुधवारी, त्यानंतर व्हॅनमधून उतरताना तिचे एक वेगळे नखरे जे आहेत ते सगळे पाहायला मिळाले. कोर्टामध्ये चक्कर येते, बसायला खुर्ची मिळेल का, आणि नंतर एक ड्रामा जो आहे तो सगळा केला जात होता आणि एकंदरीत पोलीस पण त्याला रिस्पॉन्ड करत होते, असं एक चित्र पाहायला मिळालं. हे बघ, जेवढं मी टी व्हीवर बघितलं आहे, ज्या वेळेला ती उतरत होती याच्यामध्ये कमिशनर ऑफिसच्या तिथे, त्यावेळेला मला शॉर्टकटने न्या असं म्हणताना मी ऐकलं आहे. आणि पोलीसही कधीही कुठल्या गुन्हेगाराला अहो जावं बोलवत नाहीत, परंतु तिथे मात्र ते या मॅडम या वगैरे असं म्हणताना दिसत होते. हे अर्थात सौजन्याची वागणूक हा एक वेगळा भाग असतो, पण द्यायची तर सर्वांना समान द्यावी. आणि त्यानंतर जे यांना म्हणजे कायद्याशी कशी काय कबड्डी खेळायची हे चांगलं माहिती असल्यामुळे त्याच्यामुळे कुठले नखरे करायचे, कोर्टासमोर व्हिक्टिम कार्ड कसं खेळायचं किंवा महिला कार्ड कसं खेळायचं याची त्या तेजवानीला पक्की माहिती असल्यामुळे त्यांनी जो काही करायचा तो तमाशा कोर्टामध्ये केला असं दिसतं. पण काल वतनदारांच्या वतीनं, म्हणजे ती जी महार वतनाची जी जमीन आहे त्यांच्या वतीनं जे वकील कोर्टामध्ये काल बाजू मांडत होते, ते असं म्हणाले की ह्या ज्या सह्या घेतल्या गेल्या त्या कोऱ्या कागदावरती घेतल्या गेल्या आणि नंतर ते सगळं त्याला जोडण्यात आलं आणि सह्या देताना केवळ कोर्ट कामासाठी म्हणून तुमच्या सह्या लागतायत आम्हाला हे सांगितलं गेलं. त्यांनी कुठेही ही जमीन विकण्यासाठीची परवानगी जी आहे ती दिली नव्हती. हा एक मुद्दा जो आहे तो वतनदारांच्या वकिलांनी काल कोर्टामध्ये उपस्थित केला. याच्यात 2-3 गोष्टी आहेत. ते जर 2006 ते 2008च्या दरम्यान झालेल्या पॉवर ऑफ अटर्नीज बघितल्या तर त्याच्यातल्या काही पॉवर ऑफ अटर्नी या रजिस्टर केलेल्या आहेत, तर त्या बऱ्याचशा हे नोटराईज आहेत. नोटराईज पॉवर ऑफ अटर्नी चालत नाही, ते आता पुढे कोर्टामध्ये कायद्यानुसार मांडलं जाईलच. शिवाय त्याच्यातले काही म्हणजे जेवढं मी 720 पानाचं डॉक्युमेंट वाचलं आहे त्याच्यामध्ये असं दिसलं की काही जण पूर्वी मयत झाले त्यांच्या नावावरच्या सुद्धा सह्या आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्याचा तपास करावा लागेल आणि हा शेवटी इन्व्हेस्टिगेशनचा परत भाग आहे, कशासाठी त्यांनी सह्या दिल्या वगैरे. कारण सह्या देणाऱ्यांची पण खरं तर काही अंशी चूक आहे त्याच्यामध्ये. परंतु शब्दांचे खेळ खेळणं, आता आपण बोलतो ते फक्त शीतल तेजवानीच्या गुन्हेगार म्हणून झालेल्या FIR-बद्दल बोलतो. शीतल तेजवानीच्या सिव्हिल केसेस जर बघितल्या, जे मी काल पोलिसांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही लोकांकडून तक्रारी मागवा. कारण होतंय काय की लोक अजूनही घाबरत आहेत, कारण त्यांच्या मागे सगळे दबंग राजकारणी आहेत. आणि ज्या पोलिसांनी बऱ्याच ज्या गोष्टी क्रिमिनल म्हणून घ्यायला पाहिजे होत्या त्या सिव्हिल म्हणून सुद्धा तक्रार घेतली नाही. तर लोकांकडून जर असे अर्ज मागवले किंवा माहिती मागवली की किती गुन्हे आहेत आणि कशा प्रकारचे गुन्हे आहेत तर आणखी बरेच गुन्हे उघडकीला येतील. पण आता एक वातावरण असं निर्माण केलं की शीतल तेजवानी म्हणजे मुख्य आरोपी यातली, तिला आता अटक झाली आहे. खरं तर हे तिथपर्यंतच मर्यादित नाही. याचे धागेदोरे, जसं पहिलं नाव याच्यामध्ये येतं आहे पार्थ पवार, त्याच्यानंतर दिग्विजय पाटील. दिग्विजय पाटलांनी पण भावाच्या लग्नाला जायचं आहे म्हणून हे सगळी काय काय कारणं आहेत ती कोर्टापुढे सगळी समोर आणलेली आहेत. पण या मोठ्या जी आपण धिंड असा शब्द लोक वापरतात किंवा ज्याला तुम्ही दबंग राजकारणी म्हणतात, या दबंग राजकारण्यांपर्यंत हे सगळं कसं कनेक्ट होतं आहे आणि पोलीस त्याच्यावरती ॲक्शन कितपत घेतील असं तुम्हाला वाटतं? पूर्वी पोलीस हे कायद्याचे पोलीस होते, ते यंत्रणेचे पोलीस होते. आता हे पोलीस हे यंत्रणेचे पोलीस नाही तर ते राजकारण्यांचे पोलीस झालेले. त्याच्यामुळं त्यांच्यापर्यंत पोचणं हे इथं जर हे जे काही पार्थ पवारची नावं वगैरे आहेत ना, कुणी काही म्हटलं तरी रेकॉर्डवर त्या दस्तामध्ये आलेल्या गोष्टी आहेत. ह्या काय आपण विजयकुमार म्हणतो किंवा कोण म्हणतो ह्याच्यातल्या गोष्टी नाहीत. ह्या दस्त्यात आल्या तरी त्यांना जर अटक व्हायला एवढी टाळाटाळ केली जात असेल तर त्यांचं नाव कुठेही आलेलं नाही. परंतु ते आहेत हे दिसतं.
स्वतः अजित पवारांनी कबूल केलं की माझा मुलगा आहे त्याने हे केलं आणि याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन वगैरे झालेलं नाही वगैरे. तर त्या म्हणजे जे प्रत्यक्ष पुरावा आहे त्याच्यावर जर कारवाई करत नसतील तर असा जो अप्रत्यक्ष पुरावा आहे त्याच्यावरून कारवाई करून मूळ जे ह्याचे करते धरते आहेत त्याच्यापर्यंत पोलीस किंवा कायदा पोहोचेल असं मला सध्या तरी वाटत नाही. तेवढी अजून आपली लोकशाही पण प्रगल्भ नाही आणि यंत्रणा ह्या राजकारण्यांच्या हाताखालच्या बावल्या झालेल्या आहेत. पण तुम्ही जी कागदपत्र पाहतायत, तुम्ही अनेक नवनवीन बाबी या प्रकरणामध्ये सातत्यानं पुढे आणताय, ही पाहता या प्रकरणामध्ये पार्थ पवार, अमेडिया कंपनी आणि दिग्विजय पाटील यांचं कनेक्शन जे आहे ते कसं समोर येते? ती जी कंपनी आहे त्याचे पार्टनर दोघं आहेत. 99% पार्टनर हा पार्थ पवार आहे आणि 1% ते दिग्विजय आहेत. त्याच्यामध्ये जो काही रिझोल्युशन पास झालं आहे हा रिझोल्युशनसुद्धा त्या याचा अंग आहे दस्ताचा. त्या रिझोल्युशनमध्ये आपण IT पार्क स्थापन करणार, इथं जागा घेणार, त्याच्यामध्ये त्या सर्वे नंबरचा उल्लेख आहे त्या रिझोल्युशनमध्ये. म्हणजे आपण IT पार्क कुठे करणार आहोत किंवा त्यासाठी जे काही खेळी केली ते कुठे केली हे पार्थ पवारांना पक्कं माहिती होतं. त्यामुळे मला माहिती नव्हतं. हा दावा याच्यात अजिबात टिकत नाही. जो अजित पवार जो दावा करतायत की मला अजिबात टिकत नाही, अजिबात टिकत नाही. याच्या संदर्भात पण त्याला जोडूनच पुढं अजित पवार हे अर्थमंत्री आहेत आणि त्याच्याही पलीकडे पुण्यातलं राजकारण जे आहे असं म्हणतात की अजित पवारांशिवाय इथलं पान हलत नाही आणि ते पालकमंत्री आहेत. आत्ताच नाही तर मागच्याही काळामध्ये त्यांनी पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मग अजित पवारांच्या या दाव्यामध्ये किती तथ्य? अजिबात तथ्य नाही. कारण मी पहिल्याच दिवशी ज्यावेळेला माझं कुठे काही ते चॅनलवर झालं त्यावेळी म्हटलं आहे अजित पवार हे राज्याचे वित्तमंत्री आहेत. ते जर इथं येऊन म्हणत असतील की याच्यामध्ये 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं नाही, ज्याच्यामध्ये 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी येणं होते आणि तरीही ते झालं नाही आणि म्हणत असतील ते ट्रान्झॅक्शन झालं नाही म्हणून काही गडबड नाही, तर हे उलट आहे. ट्रान्झॅक्शन झालं नाही म्हणजे मग शासनाचा रेव्हेन्यू बुडवण्याचा प्रयत्न झाला. अशा अंगाने त्यांनी चौकशी समिती नेमायला हवी होती. त्याच्याऐवजी त्यांनी हे सगळं डिफेंड करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अख्खी एंटायर क्राईम डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. परंतु याच्यावर आता विरोधकांनी खरं तर आवाज उठवला पाहिजे. आत्ता हे प्रकरण जे आहे आपण जे बोलतोय तर केवळ पुण्यातलं किंवा पुण्याच्या आसपासलं हे असं एकमेव प्रकरण आहे का? अनेक कुठे मीच काढलेली 5 प्रकरणं आता मार्केटमध्ये आहेत, परंतु त्याच्यामध्ये कुठल्या मोठ्या राजकारण्याचं नाव आल्याशिवाय मीडियामध्ये ते उचललं जात नाही. असे पुण्यातले आहेत, सातारमधले आहेत. शीतल तेजवानी किंवा हे जे दिग्विजय पाटील हे काही फक्त पुण्यामध्ये नाही, विशेषतः पुणे आणि साताऱ्यामध्ये यांनी धुमाकूळ घातलेला. राजकारणी वेगळे असतील पण धुमाकूळ घातला. शेतकरी चिंतेमध्ये, शेतकऱ्यांना भीती वाटते उद्या आपली जमीन आपल्याकडे राहील का, त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होते, चांगले चांगले स्पॉट बघून ते हेरले जात आहेत, रेकी केली जाते आणि ते प्लॉट कशा पद्धतीने बळकावायचे याची रितसर ह्या टोळ्या निर्माण झाल्या. त्यांनी याच्याकडे आता जनतेने लक्ष दिलं पाहिजे. कारण राजकारणी हे लाभार्थी असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देतील असं वाटत नाही आणि विरोधी पक्षामध्ये माहिती नाही आता ते कितपत लावता येते, पण तशी ताकद मला तरी सध्या दिसत नाही. पण एकंदरीतच ह्या ज्या टोळ्या निर्माण झाल्यात या टोळ्यांचे लागेबंधे या राजकारण्यांशी असतील असं वाटतंय तुम्हाला? नाही, ह्या राजकारण्यांच्याच टोळ्या आहेत. राजकारण्यांच्याच टोळ्या आहेत. लाभार्थी म्हणजे लागेबांधे वगैरे अजिबात काही नाही. मी इतक्या खुलेपणाने गेले काही दिवस बोलतो की यांनी कुणीही यावं आणि माझ्याशी यावर डिबेट करावं, माझी तयारी आहे. राजकारण्यांच्या टोळ्या आहेत. त्यांनी सगळ्या यंत्रणा, प्रशासकीय, पोलीस वगैरे सगळ्या हाताशी धरून आणि हे दिसतंय, कागदावर येते बऱ्याच ठिकाणी, पण त्या लोकांकडे बघायला आहे कोण? कारण आता ज्यांच्याकडे आशेने बघावे ते दोन्ही पक्ष म्हणजे सत्ताधार आणि विरोधक हे जवळपास एक झाल्यासारखेच आहे. त्याच्यामुळे फार अपेक्षा उरलेली नाही. आता जनतेनंच काही याच्यामध्ये पुढाकार घेतला तरच काहीतरी होईल. मग या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवारांना अटक होईल किंवा काही कारवाई त्यांच्यावरती केली जाईल असं तुम्हाला वाटतं? एवढी अपेक्षा तरी तुम्ही करताय का? हे बघ, कारवाई होईल पण ती तात्पुरती असेल. म्हणजे ज्या दिवशी अटक करायची वेळ येईल त्यावेळेला पटकन कसं बाहेर पडता येईल याची सगळी तजवीज करून मग ती कारवाई केली जाईल. म्हणजे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आले तरी 1-15 मिनटं थांबावं लागेल आणि मग परत किंवा मग कोर्टात नेल्यासारखं दाखवून परत त्यांना जामीन मिळेल अशी व्यवस्था केल्यानंतर त्यांना अटक झाली तर होईल. तोपर्यंत हे सगळा खेळ करून तशी परिस्थिती निर्माण केली जाईल, ह्याच्यात कुठलीही शंका नाही. तर आपण ऐकलं अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत विजय कुंभार यांनी केलेले आहेत. केवळ एकच शीतल तेजवानी इथे नाही आहे
तर पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यामध्ये असे अनेक जण आहेत, राजकारण्यांनी या टोळ्या तयार केलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी ते बळकावत आहेत। त्यामुळं ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काय स्वरूपामध्ये काय दहशतीखाली शेतकरी वावरत आहेत याचा अनुभव त्या भागातले लोक नक्कीच घेत असतील। मात्र यंत्रणा ह्या कशा पद्धतीनं दावणीला बांधल्या गेल्यात हे आत्ता विजय कुंभार यांनी स्पष्ट केलं। धन्यवाद।